गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण आतापर्यंत मध्ये काय काय बघितलं? फर्स्ट सेकंड लेक्चर आपलं झालेलं आहे. मध्ये सगळ्यात फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला किती चॅप्टर असेल. त्याच्यानंतर आपण फर्स्ट चॅप्टरला स्टार्टिंग केली होती. फर्स्ट चॅप्टरचं नाव होतं डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिथम ॲनालिसिस, इंट्रोडक्शन टू डेटा स्ट्रक्चर. काय नाव होतं तुमच्या फर्स्ट चॅप्टरचं? फर्स्ट चॅप्टरचं नाव होतं इंट्रोडक्शन टू डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिथम ॲनालिसिस. त्याच्यामध्ये आपण कोणकोणते पॉईंट्स आतापर्यंत बघितले ते मी एकदा सांगते आणि मग आपलं पुढचं टॉपिक स्टार्ट करतो. फर्स्ट पॉईंट आपण बघितला होता सगळ्यात फर्स्ट डेटा स्ट्रक्चरचं इंट्रोडक्शन. डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय असतं आणि अल्गोरिथम म्हणजे काय असतं, बरोबर. त्याच्यानंतर नीड ऑफ डेटा स्ट्रक्चर हा पॉईंट झाला होता. डेटा स्ट्रक्चरची गरज का पडते. त्याच्यानंतर डेटाची डेफिनेशन आणि इन्फॉर्मेशनची डेफिनेशन झाली. त्याच्यानंतर तुमचा नेक्स्ट टॉपिक होता डेटा टाइप्स इन डेटा स्ट्रक्चर्स. तर 3 टाइप्सचे डेटा टाइप्स होते, बिल्ट इन, डिराइव्ड आणि युजर डिफाईन डेटा टाइप. त्याला पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं होतं. आणि लास्ट पॉईंट तुमचा घेतला होता डेटा ऑब्जेक्ट. डेटा ऑब्जेक्ट, आता डेटा ऑब्जेक्ट म्हणजे काय सांगितलं होतं? डेटा ऑब्जेक्ट म्हणजे असं कंटेनर असतं ज्याच्यामध्ये आपण काय करतो, व्हॅल्यूज स्टोर करतो आणि जसं जसं आपल्याला व्हॅल्यूजची गरज पडते प्रोग्रामिंगमध्ये तसं तसं आपण त्या व्हॅल्यूजला रिट्रीव्ह करत जातो. ही होती डेटा ऑब्जेक्टची डेफिनेशन. आता आपण आज एक नेक्स्ट पॉईंट बघणार आहे, दॅट इज त्या पॉईंटचं नाव आहे ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप. जर तुम्हाला क्वेश्चन येतं पेपरमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईपवर तर व्यवस्थित समजून घ्या. ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप म्हणजे काय? तर सगळ्यात फर्स्ट वन बाय वन आपण एका वर्डचं मीनिंग बघू. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय? तर हिडन इन्फॉर्मेशन. हिडन म्हणजे जी आपल्याला दिसत नाही, लपवलेली असते, बरोबर. तर ॲब्स्ट्रॅक्ट ह्या वर्डचं मीनिंग काय होतं? हिडन. ओके, इन्फो. डेटा म्हणजे काय? डेटाची डेफिनेशन पाहिलीच होती आपण. डेटा म्हणजे काय? जी काही इन्फॉर्मेशन असतं त्याला आपण डेटा म्हणतो कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये. टाईप, डेटा टाईप्स असतात. लास्ट पॉईंट आपण बघितला होता डेटा टाईप म्हणजे काय? तर व्हॅरिएबल कोणत्या टाईपचा आहे हे डिस्क्राईब करण्यासाठी डेटा टाईप्स असतात. तर 3 डेटा टाइप्स बघितले, बिल्ट इन जे की ऑलरेडी असतात, डिराइव्ह युजर म्हणा, प्रोग्रामर म्हणा सुद्धा डिराइव्ह करतो, आणि युजर डिफाईन डेटा, बिल्ट इन डेटा टाइप, युजर डिफाईन आणि डिराइव्ह डेटा टाइप, असे 3 डेटा टाइप आपण बघितले. आता आपल्याला काय बघायचं आहे? ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप. ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप म्हणजे काय? ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे हिडन इन्फॉर्मेशन. तर ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप म्हणजे असा डेटा टाइप ज्याच्यामध्ये काय केलेलं असतं, इन्फॉर्मेशन तुम्हाला फक्त प्रोव्हाइड केली जाते, बट त्याच्यावर काय प्रोसेसिंग करायचं हे काय असतं? हिडन असतं. आता मी तुम्हाला याची डेफिनेशन काय करते, राईट करून सांगते.
ही झाली तुमची ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईपची डेफिनेशन. ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप म्हणजे काय? तर ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप डिफाइंड ॲज data type made by user for performing any specific task of program. आता ही जी डेफिनेशन राईट केली याचं मीनिंग काय? तर ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप म्हणजे असा डेटा टाईप जो की काय करतो, युजर स्वतः क्रिएट करतो. कशासाठी? तर त्याला प्रोग्रामिंगमध्ये काही महत्त्वाचं काम करायचं असतं त्याच्यासाठी. स्पेसिफिक टास्क म्हणजे काहीतरी वर्क तिथं त्याला परफॉर्म करायचं आहे त्या प्रोग्रामिंगमध्ये, म्हणून तो स्वतःचा काय करतो, डेटा टाईप क्रिएट करतो. तर युजर जो स्वतःचा डेटा टाईप क्रिएट करतो काही काम करण्यासाठी, त्यालाच आपण ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप म्हणतो. ही झाली आपली सिंपल लँग्वेजमध्ये त्याची डेफिनेशन. ओके, यालाच जर तुम्हाला काय करायचं आहे, कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये राईट करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अजून एक त्याची डेफिनेशन मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला हे समजलंय का ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप म्हणजे काय? तर ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप म्हणजे अशी डेटा टाईप जे युजर स्वतः क्रिएट करतो. कशासाठी? तर त्याला प्रोग्राममध्ये काहीतरी स्पेसिफिक टास्क परफॉर्म करायचा असतो त्याच्यासाठी. ही डेफिनेशन तुम्ही राईट करू शकता. बट जर 4 मार्काला क्वेश्चन आलं तर एवढीच डेफिनेशन देऊन नाही जमणार, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक पॉईंट बाय पॉईंट त्याची काय करावं लागेल, डेफिनेशन राईट करावं लागेल. ती आता मी तुम्हाला डिस्क्राईब करते. ही समजली का? ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप म्हणजे काय? काय सांगितलं, युजरने क्रिएट केलेले डेटा टाईप. कशासाठी? तर त्याला काहीतरी वर्क परफॉर्म करायचं त्याच्यासाठी. ओके, आता नेक्स्ट जर 4 मार्क्सला हे क्वेश्चन आलं तर त्याच्यासाठी तुम्हाला ही डेफिनेशन राईट करावं लागेल. त्याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही पॉईंट बाय पॉईंट डिस्क्रिप्शन लिहू शकता. आता ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईपमध्ये काय काय असतं? तर ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईपमध्ये डोमेन्स असतं. आता डोमेन म्हणजे काय, त्याचं डिस्क्रिप्शन सांगायचं. नेक्स्ट फंक्शन्स असतात. फंक्शन म्हणजे काय, आणि एक्झिम्स असतात. ओके, हे 3 पॉईंट्स त्याच्यामध्ये काय होतात, इन्क्लूड होतात. आता 1 बाय 1 सांगते डोमेन म्हणजे काय, फंक्शन काय आणि एक्झिम्स काय. आता हे जे मी सांगणार आहे ना, डोमेन म्हणा, फंक्शन म्हणा, एक्झिम्स म्हणा, तर ही डेटा स्ट्रक्चरची पण डेफिनेशन होती. डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, तर डेटा स्ट्रक्चरमध्ये पण ह्या 3 थिंग्स काय केल्या जातात, इन्क्लूड केले जातात. तर डेटा स्ट्रक्चरच्या डेफिनेशनमध्ये पण तुम्ही काय करू शकता, हे पॉईंट राईट करू शकता. डेटा स्ट्रक्चर इन्क्लूड्स डोमेन, फंक्शन आणि एक्झिम्स. आता 1 बाय 1 मी सांगते. सगळ्यात फर्स्ट डोमेन म्हणजे काय.
इथे मी शॉर्टमध्ये राईट करून दिलेलं आहे त्यांचं मिनिंग काय असतं. तर सगळ्यात फर्स्ट पॉइंट आहे तुमचा काय, डोमेन. डोमेन म्हणजे काय, तर डोमेनला सगळ्यात फर्स्ट आपण कॅपिटल डी नी काय करतो, शो करतो. डोमेनला डी नी, फंक्शनला कॅपिटल एफ आणि एक्झिम्सला कॅपिटल ए. ओके, फर्स्ट पॉइंट काय आहे, डोमेन. तर डोमेनचं मी काय टाईप केलं, डिनोट्स डेटा ऑब्जेक्ट्स. डोमेन म्हणजे काय, तर ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप मध्ये आपण कोणकोणते डेटा ऑब्जेक्ट्स यूज केले हे आपण डोमेन थ्रू काय करतो, शो करतो. सेकंड पॉइंट, फंक्शन्स. फंक्शन्स डिनोट्स सेट ऑफ ऑपरेशन्स. आता डेटा ऑब्जेक्ट जे काही आपण यूज केले त्याला आपण काय म्हटलं, डोमेन. फंक्शन म्हणजे काय, तर त्या डेटा ऑब्जेक्टवर तुम्ही काय काय ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहे ते. आणि त्याच्यानंतर लास्ट एक्झिम्स. एक्झिम्स म्हणजे काय, तर डिनोट्स प्रॉपर्टीज अँड रूल्स ऑफ ऑपरेशन्स. आता जे काही ऑपरेशन परफॉर्म करणार आहे त्याचे काय काय रूल्स आहे, त्याच्या काय काय प्रॉपर्टीज आहे ते म्हणजे एक्झिम्स. आता याला जर एक्झाम्पल थ्रू डिस्क्राईब करायचं झालं तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय करायचंय, 2 नंबरची एडिशन करायची आहे, बरोबर. त्याच्यासाठी 2 व्हेरिएबल घेणार तुम्ही, ए आणि बी. ओके, तर ए आणि बी हे काय झाले तुमचे डेटा ऑब्जेक्ट. हे काय झाले तुमचे डेटा ऑब्जेक्ट. डेटा ऑब्जेक्ट म्हणजे काय, हे तुमचे डोमेन झाले. आता फंक्शन म्हणजे काय सांगितलं, सेट ऑफ ऑपरेशन. 2 नंबरवर तुम्हाला काय ऑपरेशन परफॉर्म करायचंय, तर 2 नंबरची तुम्हाला ॲडिशन करायची आहे. तर ॲडिशन हे काय झालं तुमचं फंक्शन झालं. आणि एक्झिम्स म्हणजे काय, रूल्स. काय राईट केलं, रूल्स अँड प्रॉपर्टीज. आता ॲडिशन म्हणजे काय, तर ॲडिशन हे काय करतं, 2 नंबर असतं त्याचं काय करतं, सम करतं आणि तुम्हाला आउटपुट देतं. तर एक्झिम म्हणजे काय, तर हे काय करतं, प्लस करून तुम्हाला आउटपुट जनरेट करून देतं. हे सिंपल मध्ये तुम्हाला सांगितलं त्याचं एक्झाम्पल. समजलंय. एडीटी म्हणजे काय, ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप. फर्स्ट डेफिनेशन काय सांगितली मी ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईपची, प्रोग्रामर जो स्वतः डेटा टाईप क्रिएट करतो फॉर परफॉर्मिंग स्पेसिफिक टास्क त्यालाच आपण एडीटी म्हणतो. ओके, ही सिंपल लँग्वेज मध्ये. बट जर 4 मार्काला हे क्वेश्चन आलं तर तुम्ही काय करणार, पॉईंट बाय पॉईंट त्याला एक्सप्लेन करू शकता. नाही तर कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये जर म्हणायचं झालं की एडीटी काय असतं, तर एडीटी मध्ये डोमेन, फंक्शन आणि एक्झिम्स असतात. डोमेन म्हणजे काय, तर डेटा ऑब्जेक्ट. फंक्शन म्हणजे काय, तर सेट ऑफ ऑपरेशन्स. आणि लास्ट एक्झिम म्हणजे काय, रूल्स अँड प्रॉपर्टीज ऑफ दॅट ऑपरेशन. समजला हा पॉईंट, इम्पॉर्टंट पॉईंट आहे, याच्यावर क्वेश्चन येतो. ओके, काही डाऊट असला तर तुम्ही मला विचारू शकता. हे झालं तुमचं एडीटी हा पॉईंट कंप्लीट. ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंट घेणार.
तुमचा नेक्स्ट पॉइंट आहे डेफिनेशन ऑफ डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चरची डेफिनेशन. ही आपली सिंपल लँग्वेजमध्ये मी एक डेफिनेशन राईट करून दिलेली आहे डेटा स्ट्रक्चरची. ओके, डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय? तर डेटा स्ट्रक्चर डीएस म्हणजे काय? डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चर इज अ वे ऑफ कलेक्टिंग अँड ऑर्गेनायझिंग data in such a way that we can perform operations on this data in an effective way. समजलंय का काही? समजतंय का काही? काय राईट करून दिलेलं मी? तर डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय? तर डेटा स्ट्रक्चर म्हणजे डेटाला काय करायचं आहे? तुम्हाला कलेक्ट करायचं आहे, ऑर्गेनाइज करायचं आहे अशा पद्धतीने की जेव्हा तुम्ही तो डेटा त्याच्यावर तुम्हाला काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे झाले तर ते तुम्ही इझिली परफॉर्म करू शकता. ओके, समजलंय का दुसरे डेफिनेशन सांगू? असे खूप सारे पॉईंट्स आहे डेटा स्ट्रक्चरच्या डेफिनेशनचे. आधीच मी तुम्हाला सांगितलं ADT ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईपमध्ये काय 3 पॉईंट सांगितले. डोमेन सांगितलं, अजून काय सांगितलं होतं? फंक्शन आणि एक्झिम्स यांचं जर कलेक्शन केलं तर हे पण काय आहे तुमचं डेटा स्ट्रक्चर. तर डेटा स्ट्रक्चरला जर डिफाईन करायचं झालं तर तुम्ही ही डेफिनेशन राईट करू शकता. डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय? तर डेटा स्ट्रक्चर इज अ वे ऑफ कलेक्टिंग अँड ऑर्गेनायझिंग डेटा इन सच अ वे दॅट वी कॅन परफॉर्म ऑपरेशन्स ऑन दिस डेटा इन अन इफेक्टिव्ह वे.
ही जर नसल समजत डेफिनेशन सिंपल सांगितली, काय करायचं, डेटाला कलेक्ट करायचं आणि व्यवस्थित ऑर्गनाइज करायचं, ज्याच्या थ्रू काय करू शकता तुम्ही, तुम्हाला जे काही ऑपरेशन्स त्या डेटावर परफॉर्म करायचे ते तुम्ही इझिली करू शकता. मागच्या लेक्चरमध्ये मी डेटा स्ट्रक्चरचं एक तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं. काय होतं ते, फॉर एक्झाम्पल डेटा फोन डिरेक्टरी. फोन डिरेक्टरी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सगळ्यांचे फोन नंबर स्टोर केलेले असतात. जर ते अल्फाबेटिकली स्टोर नाही केले तर त्याच्यातून तुम्हाला फोन नंबर रिट्रीव्ह करायला काय होतं, प्रॉब्लेम होतो. जर अल्फाबेटिकली लिहिलेले असतील तर त्याचं सॉर्टिंग करणं काय होतं, तुम्हाला इझी जातं. हेच तिथं आपण काय केलं, डेटा स्ट्रक्चर परफॉर्म केलं, बरोबर. ही एक डेफिनेशन आहे. अजून एक डेफिनेशन सांगते मी तुम्हाला डेटा स्ट्रक्चरची, ज्याच्यामध्ये डोमेन, फंक्शन्स आणि एक्सेस असतात. ओके. ही एक अजून डेफिनेशन आहे. डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, तर डेटा स्ट्रक्चर इज डिफाइंड ॲज अ सेट ऑफ डोमेन, ज्याच्यामध्ये डोमेन असतात. आता डोमेन म्हणजे काय मी ते मागच्या पॉइंटमध्ये सांगितलं. काय आहे डोमेन, डोमेन डिनोट्स द डेटा ऑब्जेक्ट. ओके. सेट ऑफ फंक्शन्स, फंक्शन म्हणजे काय, सेट ऑफ ऑपरेशन्स. आणि एक्झिम्स म्हणजे काय, तर रूल्स अँड प्रॉपर्टीज ऑफ दॅट ऑपरेशन. तर आता याची डेफिनेशन कशी राईट करायची, सगळ्यात फर्स्ट ह्या दोन लाईन्स तुम्हाला काय करावं लागतील, डिस्क्राईब करावं लागतील. डेटा स्ट्रक्चर इज डिफाइंड ॲज अ सेट ऑफ डोमेन कॅपिटल डी, a set of functions capital F and a set of exits capital A. Okay, full stop. This triple ज्याच्यामध्ये हे तिन्ही पण असतात, डोमेन, फंक्शन आणि एक्झिट, त्याला आपण काय म्हणतो, डेटा स्ट्रक्चर. दिस ट्रिपल डिनोट्स म्हणा, डिनोट्स काय, तर डेटा स्ट्रक्चर. आता याच्यामध्ये तुम्ही अजून 3 पॉइंट्स खाली ऍड करू शकता. कोणते 3 पॉइंट्स, तर डोमेन म्हणजे काय, फंक्शन म्हणजे काय आणि एक्झिम म्हणजे काय. तुम्ही तुमचा आत्ताच लास्ट पॉईंटमध्ये एडीटीमध्ये घेतलेला आहे. तर एडीटी क्लिअर झालं, डेटा स्ट्रक्चरची डेफिनेशन क्लिअर झाली का, डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय. आता नेक्स्ट पॉइंट, तुम्ही डेटा स्ट्रक्चरवर काय काय ऑपरेशन्स
परफॉर्म करू शकता. तर टॉपिकचं नाव आहे तुमच्या बेसिक ऑपरेशन्स परफॉर्म. समजलं हे? कोणकोणते बेसिक ऑपरेशन्स तुम्ही परफॉर्म करू शकता. वन बाय वन मी तुम्हाला पॉईंट सांगते आणि त्याचं डिस्क्रिप्शन. तुम्हाला एवढे एक्सप्लेन करून देते. कोणकोणते बेसिक ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करू शकता. तर डेटा स्ट्रक्चरमध्ये तुम्ही नवीन व्हॅल्यूज इन्सर्ट करू शकता. तुमच्या डेटा स्ट्रक्चरमध्ये तुम्ही जर तुम्हाला काही व्हॅल्यूज डिलीट करायचे असतील ते करू शकता. त्याच्यानंतर सर्चिंग म्हणजे काय, एखादी व्हॅल्यू सर्च करू शकता. सॉर्टिंग म्हणजे काय, तर त्याला तुम्ही प्रॉपर फॉर्मॅटमध्ये अरेंज करू शकता. एक अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये म्हणा, नाही तर असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर. तर हे झालं तुमचं सॉर्टिंग. याच्यावर पूर्ण चॅप्टर्सच आहे. इन्सर्शन करा, डिलिशन करा, सर्चिंग करा, सॉर्टिंग करा. तर हे आपण नंतर बघणारच आहे. तर फक्त लक्षात काय घ्या की डेटा स्ट्रक्चरवर काय काय ऑपरेशन्स करू शकता. तर इन्सर्शन, डिलिशन, सर्चिंग, सॉर्टिंग, अजून एक ट्रॅव्हर्सल करू शकता. त्याच्यानंतर मर्ज करू शकता. खूप सारे ऑपरेशन्स तुम्ही काय करू शकता, परफॉर्म करू शकता. आज आपण एवढंच घेऊ. नेक्स्ट लेक्चरमध्ये नवीन टॉपिक स्टार्ट करू. दॅट इज टाइप्स ऑफ डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चर किती टाइप्सचे, वन बाय वन ते पण आपण